छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ भगवान शंकराच्या पिंडीवर घेतलेली आहे, लक्षात ठेवा. आणि एकही किल्ला असा नाही का त्या किल्ल्यावर मंदिर नाही महाराज. जे छत्रपतीला मानतात त्यांनी संप्रदायाला आणि देवाला मानलंच पाहिजे. तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला छत्रपती बसलेले राहायचे हे मावळ्यांनी विसरता कामा नये. आणि देश दोन पद्धतीने चालत असतो, शस्त्र आणि शास्त्र. ज्याला शास्त्राची भाषा कळत नसेल त्याला शस्त्राच्या भाषेने सांगितलं पाहिजे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन चालताना आला पाहिजे, कधी कधी तो उलटा करून फिरवता बी आला पाहिजे. भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे. भगवान कृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन पण आहे. या देवानं हे जे शस्त्रास्त्र हातात धरले हे काय फोटो चांगला निघाव म्हणून का? हा नाही, हा संदेश आहे महाराज. शास्त्राची भाषा ज्याला कळत नसेल त्याला शस्त्राच्या भाषेत सांगितलं पाहिजे. आणि जिथं धर्म कारण येत असेल तिथं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. जिथं धर्माचा विषय येत असेल ना तिथं 18 पगड जातीतल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ल, हाटकर, राजपूत या जातीत वाटू नका. हिंदू आहे याचा स्वाभिमान बाळगा. ना शोहरत पे गर्व करते हैं ना दौलत पे गर्व करते हैं. भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, इसलिए अपने किस्मत पे गर्व करते. स्वाभिमानानं सांगा मी हिंदू आहे आणि हा हिंदुस्तान माझा आहे. वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है, गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा. वाटू द्या, हिंदू आहे आणि हा हिंदुस्तान माझा आहे. आणि त्यासाठी अशा धर्मकार्याची गरज आहे. आपल्या पोरांनी आज एकत्रित येणं गरजेचं आहे. मला धर्मासाठी आपण सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण धर्माच्या कार्याला मदत करा. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना. हो नाही काहीतरी बोलत चला. हरीण माहिती आहे का सर्वांना? माहिती आहे ना? आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो, कानाला धरून उचलायचे आहे की नाही. जंगलामध्ये हरिण असतं बघा. पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो एखाद्या झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो. आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तुम्हाला मारलं. आता मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा विसर पडला. महाराज म्हणतात एवढं मन भजन करताना एकाग्र झालं पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. हे जर कळलं नसेल देवा, कासवीन माहिती आहे सर्वांना? हो नाही काहीतरी बोला, असं फ्रेश बसा. हा कासवीन माहिती आहे सर्वांना? माहिती आहे ना? हा त्या कासविनीला स्तन नसतात. कोणी म्हणाल मग कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. कोणी म्हणेल महाराज लेकराला दूध मिळालं नाही तर लेकरू जगतं कशावर? तर ऐका माया हो, कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं. आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे. महाराज म्हणले दुधाची त्याची आयुष्यात भेट नाही, पण ते दोघं मुलगा आणि आई जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन पाहिल्यामुळं आईतली ऊर्जा त्या मुलामध्ये जाते. तेवढं माझं मन भजन करताना एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से. आहे का? इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारे एवढ्या थंडीत येतीलच कशाला? ही सगळी प्रेमानं आलेली माणसं आहे महाराज. आवडणारी माणसं आहे तिथे, आहे का नाही? आणि प्रेम नजरेतून कळतं. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे.
सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें, खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग. टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो. महाराज म्हणले लक्ष द्या, नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणत असतात. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी माणसाला दिसत असते. तुम्ही जाणकार लोक आहात म्हणून बोलतो. असं आहे परागजी, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. पुन्हा एकदा ऐका, दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. डोळ्यांनी पाहता यावं एवढी व्यवस्था आहे, पण चांगलंच पाहिलं पाहिजे ही व्यवस्था नाही आहे की नाही. म्हणून महाराज म्हणले प्रेम नजरेतून कळत असतं. तो मुलगा आईकडं आणि आई मुलाकडं जेवढं एकाग्र होऊन पाहते ना, तेवढं भजन करताना माझं मन एकाग्र झालं पाहिजे. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. दुसऱ्या चरणात सिद्धांत आहे आणि तो एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांना 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत आहे कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून वाघ महाराज या ठिकाणी एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबारायाच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. फार लक्ष देऊन कीर्तन ऐकलं तर कळेल. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठी. मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणत आहे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. नाही कळलं का, एखादी घालून घरी जाऊ. तिसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतं खोटं आहे का त्या महाराजाचं, दुसरं मन लगेच म्हणतं अरे खरं आहे पण कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात त्याचे धंदे जे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. बघा काय व्यापक विचार आहेत लोकांचे. हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन परमार्थाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन त्याच्या अपोजिट साईडला लगेच उभं राहत असता. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर तो म्हणतो बरं हां ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का. म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही बा. अरे बोकड्याचं पाहून घेईल, बोकड्या जागरात जा मग कळल, थंडी आहे त्याची. बरोबर आहे ना, बोकड्याचं पाहून घेईल. आपुली आपण बोकड्या कधी तक्रार घेऊन आला का माणसाकडे की मला नाही खाल्लं तर मी काय करू बाबा, असं आहे. हा स्वभाव आहे मनाचा. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतं देवाकडे गेलं पाहिजे की दुसरं मन त्याच्या अपोजिट साईडला लगेच उभं राहत असतं बरं का. पण परमार्थ मनाने करायचा आणि मनासाठीच करायचा. गंगेचं पाणी घ्यायचं काकाजीन, गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला का घरून पाणी नेण्याची गरज आहे, काही गरज नाही. महाराज अजून सोपं करून सांगू का मायाओ, तुम्ही शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का, बोला ना. तुमचा 5वा हप्ता जमा झाला नाही का अजून, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बा. तुम्हाला शाळेत न जाता पगार सुरू झाली, अजून काय द्यायला पाहिजे सरकारनं. पोरं अभ्यास करून मरायला लागले द्या, बरोबर आहे ना. अच्छा फ्रेश बसा माय. तुम्ही शेतात गेल्यानं जर पायात काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का नाही. मग काय करता, शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने चांगलाच काटा काढला तुम्ही काय साधा काटा काढला नाही महाराज. हा काटा निघाल्यानं खूप आनंद मिळाला बरं का, पण ते तुम्ही शक्य केलं आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. काट्याने बोला, काट्याने काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचाच आधार घेतला ना. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी जसा काट्याचाच आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार.
तू मन हे मीची करी, माझे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेश निवशिष्यशी मयेवा थोरधव न संशय. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही का? चंचल मे मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायोरी वस्तुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर बहुत चंचल महाराज म्हणले बहुत चंचल चपल. आवाज कमी जास्त नका ना करू. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बोलत चला बरं का, चुकलं चुकू द्या पण बोला, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. हा बोलत चला. इथून जर मुंबईला जायचं असेल बसने तर अंदाजे किती तास लागतात? 12 तास. बरं, बसनं जायचं असेल तर 12 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 8-10 तास समृद्धी मार्गाने, बरोबर आहे ना, 8-10 तास. पण इथून जर विमानाची व्यवस्था असती, काय इथून आता नांदगाव वरून जर विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता? 1 तास, 1 तासाचा वेळ. आणि या नांदगावला विमानतळ होणार आहे. मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे, मी काय असं वायफट बोलणार नाही. या नांदगावला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी पंचवार्षिक निवडणूक दाखवू अध्यक्ष महोदय. असंच असतं ना ते, बरोबर आहे ना. इथून विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. मनाला मुंबईला जायला किती वेळ आहे? अहो मुंबई मनेपर्यंत गेलं, गिरगाव चौपाटी फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. कीर्तनात जरी बसलं तर मन चपलकडे जाऊन येतं. आता ह्या बाया घरून निघाल्या, कुलप लावले पण झटका द्यायचा विसरला, आणि इथं आल्यावर त्यांना आठवलं की अरे कुलूप लावलं पण झटका द्यायचा राहिला. त्या घरच्या कुलपाला या मंडपातून मन झटका देतं. इथल्या इथं ते मन झटका देऊन पाहतं बरं का. आता एवढं चंचल मन आहे महाराज. या मॅटवर बसलेले असले तर त्याचे दोरे तरी काढतील. यांनीच फाडले त्या चटया, बरोबर आहे. याचे दोरे तरी काढतील, नाहीतर त्याला छिद्र तरी पाडतील, नाहीतर 2 तासात खालचा दगड वर तरी आणतील, बरोबर. हा स्वभाव आहे या मनाचा. माणसं एक क्षण सुद्धा शांत बसू शकत नाही. एक क्षण म्हणतोय मी, एक क्षण सुद्धा माणूस शांत बसू शकत नाही. एखाद्याला म्हणलं काहीच करू नको, उभा राहा आणि पगार घे, तो म्हणता असं कुठं असतं का? अहो काहीतरी काम सांगा ना. असं उभं राहणं शक्य आहे का? माणूस काम दिवसभर करू शकतो पण शांत दिवसभर राहू शकत नाही. हा स्वभाव आहे मनाचा. माणसं बहिर दिशेला जरी गेले ना शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठपर्यंत आहे पाहतो. हागताही खोडी चळ न मोडे काडी. महाराजांचं प्रमाण आहे त्याला. बाथरूम मध्ये सुद्धा मन शांत राहत नाही. बाथरूम मध्ये सुद्धा, म्हणून बाथरूमच्या भिंती रंगलेल्या दिसतात आपल्याला. स्वभाव आहे मनाचा. आंघोळीला गेले तर त्या पाण्यान भिंतीवर अशा रेषा तरी ओढतील, एखादं चित्र तरी काढतील. हा मनाचा स्वभाव. एक क्षण मन शांत राहत नाही. महाराज म्हणतात ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना
जितना इसे समझाओ उतना ही ये मचल जाए। सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। हे मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले धरिता ही परी आवरे ना, म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. देवा ही मन रूपी गाय देवा तुम्ही वळा. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा, मनोराजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा आहे मन आणि त्या मनाला आवरणं अशक्य आहे. म्हणून म्हणतात देखना इंद्रियों के ना घोड़े भगे उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक ना एक दिवस तो जगाचा मालक मला भेटणार असा विश्वास मनामध्ये ठेवून त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. पण महाराज म्हणले हे मन भजन करायला तयार होत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे. जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे नामामृत गोडी वैष्णवा लादली. किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला 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 माझ्या विठ्ठला. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप बोला गोड तुझे. देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. बरोबर आहे ना. दारू कडू आहे का नाही. जे हाणतं त्यानं सांगा ना पटकन. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोलाच झाकणभर दारू पाजली. त्या बाईने केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो. माझी मला माहिती काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. 5G विनोद आहे जरा. एकाला बायको म्हणे हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाम गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. विषय कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतात. एका वाक्यात बोलू
ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी उत्सव इथं चालू असेल तर सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे महाराज. 100% मुसलमानाला अल्ला मान्य आहे, पण 50% हिंदू देव नाही म्हणतात, ही शोकांतिका आहे. शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. ही धर्मनिष्ठा आहे. शुक्रवारच्या नमाजाची वेळ असू द्या, 200 रुपये काम करणारा भिगारी असू द्या, नाही तर लाख रुपये कमवणारा एखादा दुकानदार असू द्या, त्याचं दुकान त्या टायमाला बंद दिसेल. आज आपण झोपलेली माणसं आहे आपल्या धर्माबद्दल. लक्ष देत आहे. काही तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का आपले? बोला. अरे एवढंच आपलं धर्माचं कार्य राहिलेलं आहे. एवढीच जागा राहिलेली आहे सगळ्यांना एकत्रित येण्याची, ब्रेन वॉश होण्याची. बरोबर आहे ना? पण शोकांतिका आहे, आवडत नाही लोकाला काही. भजन कीर्तन म्हणलं की आज लोकाला जमत नाही. किती लोकसंख्या आहे आपल्या गावची? 40,000. त्याच्यात आपले किती आहेत? निम्मे 20,000 तरी. बरोबर आहे ना? 20,000 माणसं आहे का तुमच्या गावात? बोला, किती माणसं आहे? 20,000 नाही. माणसं हे मंडपात बसले एवढेच आहेत. माझं बोलणं जाणकाराला कळलं असेल. या मंडपात कीर्तनाला आली एवढी माणसं आहेत. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मांजराची का कमतरता आहे? अरे प्रत्येक आठवड्याला शुक्रवार आहे तरी त्याच्यावर तेवढीच निष्ठा आहे. आपला वर्षातून 8 दिवसाला सप्ताह आहे तरी बोंबा बोंबे विठाला विठाला. ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पाणी में. अलिप्त कमळ जडी जैसे. संसारात कसं राहावं माया हो? ऐकताय ना तुम्ही? संसारात कसं राहावं? दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतात का? बोला ना माय. दह्यात पडलेला केश काढाय कष्ट लागतात का? नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते ना, हां तसा क्लीन होऊन बाहेर येतो तो. माणसं संसारात दह्यातल्या केशासारखे नाही राहत. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? बोला बोला बोला. तुटून का सुटून? तुटून. सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो. बरं हा मुंगळा कीर्तनात आला तरी भेलीजवळच बसतो. बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेल्यावर कळलं आता सोडायला तयारच होत नाही महाराज. मग देवाला विनंती करावं लागेल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. राधे 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 बोल मना, तन का क्या पता,
राधे 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 बोल मना, तन का क्या पता. मनाला सांगा तुला भगवंताचं भजन करायचं आहे की? पण पहिलं कारण विषयाच्या संस्कारामुळे मन देवाकडे येत नाही, आणि दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. सांप्रदायाकडे लोक काय येत नाही? वारकरी संप्रदायात बंधन आहेत, आणि आदर संप्रदायात गर्दी काय आहे? काही खा, काही प्या, कसे राहा, कसे वागा, फक्त आमचा फोटो घरात लावा आणि पूजा करा. कळलं माझं बोलणं? बाकीच्या संप्रदायाकडे गर्दी का? आम्हाला देव म्हणा आणि कसंही वागा. आणि इकडं गर्दी का नाही? आम्हाला देव म्हणू नका पण तुम्ही देव व्हा. इकडं गर्दी न होण्याचं कारण बंधन. माळ घाला, पहिलं बंधन. गळ्यात माळ असली पाहिजे, पहिलं बंधन. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. बरोबर आहे ना? अहो, गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे त्या माळीमध्ये. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवाचा. पण हे माळ घालायला आवडत नाही. बंधन नको आहेत ना. अबंधन कुणालाच आवडत नाही. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे? बोला. का पक्ष चिन्हाचा वाद आहे? का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे? बोला. सासूचं सुनेचं भांडण होण्याचं कारण काय? सासू बंधन टाकते आणि सुनेला बंधन नको आहेत. कळलं माझं बोलणं? भांडण होण्याचं एवढंच कारण आहे. सासूला वाटतं मी या घरची सासू आहे, मालकीने या घरची, आणि सुनेला वाटतं हिच्या पोराला माझ्या बापानं कपड्यासहित विकत घेतलेलं आहे. बरोबर आहे ना? मी का हिचं ऐकू? बरोबर, मी हिचं का ऐकू? आणि सासूला वाटतं माझं पोरग आहे, आपण त्याच्या बापानं विकत घेतलंय ना, तुम्ही विकलं ना त्याला. बरोबर आहे ना? लक्षात येते माझं बोल? सुनेला बंधन आवडत नाही, सासू बंधन टाकते ना. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेने घ्यावा. बरोबर आहे? मी जसं कपाळाला मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेने लावावं. तर कपाळाला मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे? कुंकू ही धन्याची निशाणी आहे, आणि जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा एक भाव आहे. आता धनी एवढा बारीक करून ठेवला आहे, तो कपाळावर आहे का नाही दुर्बिणीने पाहावं लागतो महाराज. काही दिवसांनी त्या सूर्यकाचीने पाहावं लागेल तो. बरोबर? लक्षात येते का माझं बोलणं? बरं, धनी बी काही बायानं मॅचिंगचा केलाय. आता मॅचिंगचा झालाय धनी. महाराज देवबाप्पा मॅचिंगचा धनी झालाय. आता जशी साडी तसाच ब्लाऊज, जशा ब्लाऊज तशाच बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली. कुठपर्यंत गेली आपली ही सीमा? मी आमच्या एका मित्राच्या लग्नात गेलो आणि लग्नाचा वेळ झाला. अरे म्हणलं मुहूर्त झालाय. आपण मुहूर्त काळ डोकाकाला 3 तास परेशान केलंय आपण. बरोबर आहे ना? मुहूर्तावर लग्न झालं पाहिजे. ते पोरं म्हणले नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणला तर ह्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणले तुम्हीच जाऊन विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला, मॅचिंग होईना म्हणे. म्हणलं तर या वयात काय करायची मॅचिंग तुम्हाला? मला का जीव नाही का म्हणे महाराज? मला का जीव नाही का म्हणे? एका पोराला म्हणलं जाय बा बिझीलँडमध्ये. हसली म्हातारी. म्हणलं झालं का आता मॅचिंग? हो म्हणे महाराज, आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता? काही लिमिट आहे का नाही? विठाला विठाला. बघा, कपड्याची मॅचिंग करण्यात जेवढा वेळ घालवताना याच्यापेक्षा निम्मा वेळ स्वभावाची मॅचिंग करण्यात घाला. जाल तिथं माणसं आपले होतील आणि जाल तिथं घर आपलं होईल. हे बघा, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल ना तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. का नाही माझ्या सासूसोबत माझं पटत? मी करून घेणार काहीतरी मॅचिंग.
मी घेईल समजून तिला, करा मॅचिंग. हा पुरुषार्थ आहे. माझं पटतच का नाही माझ्या सासू सोबत, मी जमून घेणार, मी तिची माफी मागणार, पाया पडणार, तिचं ऐकून घेणार, पण तिला एक दिवस मी आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. करा ना मॅचिंग. हे जमत नाही. आज लक्षात ठेवा, माणसं घर बदलतात, गाडी बदलतात, मोबाईल बदलतात, कपडे बदलतात, तरी सुखी राहत नाही, स्वभाव बदलत नाही. 1.5 लाखाचा मोबाईल आहे, पण शिव्या देण्यासाठीच घेतला. अरे 1200 भागतय ना, विठाला विठाला. मोबाईल क्वालिटीचा घेतला तर क्वालिटीचं बोल पण ना. मोबाईल जर एवढ्या क्वालिटीचा घेतला असेल तर क्वालिटीचे शब्द बी आले पाहिजे, एवढ्या क्वालिटीचे. बरोबर आहे ना. पण जमत नाही. बंधन आज कोणालाच आवडत नाही. दुसरं कारण, आणि एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पाहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. हा बोला, नाही का नाही. आपण जर एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा मुख्यमंत्री महाराष्ट्र बदलू शकत नाही, आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. विठाला मन देवाकडे गेलं की लालचावले मन, लागली शे गोडी, त्याची वेन सोडी आयशे झाले. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. म्हणून देवा, या मनापुढं मी आता हातबल झालो. काय काय करी तो या मना, परिनायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलती आसवे धावे सैराट. अर्ची भलत्या संगच गेली ती, भलती आसवे धावे सैराट. महाराज म्हणले, हा मनाचा स्वभाव आहे. माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. म्हणून तुला विनंती आहे, पुत्राची शुभवार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ही अभंगाच्या पहिल्या चरणात. पुत्राची माता, पुत्राची माता, पुत्राची माता, पुत्राची माता, पुत्राची माता,
पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. मायाओ, पहिला दृष्टांत आईचा आणि मुलाचा दिलेला आहे बरं का. वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून बघा ना, महिलांची संख्या कीर्तनाला जास्त आहे, कथेलाही मला वाटतं महिलाच जास्त असतील. तुम्ही बघा, परमार्थ म्हणला की महिलांचा पुढाकार पहिल्यांदा असतो हा. म्हणून संप्रदायानं वेळोवेळी पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता बोला, सीता सीताराम गुरुजी. हा, सीताराम. राधे श्याम. लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी, मग नारायण, अगोदर राधा, मग श्याम, अगोदर सीता, मग राम, अगोदर पार्वती, मग शंकर. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता. पिता हा, पिता असल्यामुळं मागे ठेवला. धन्य माता आणि मग पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप. म्हणून पहिली पगार तुम्हाला, बरोबर आहे ना. पहिली पगार महिलांना. फक्त यांचा एक गोंधळ झाला. मागं 7-8 महिन्यापूर्वी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना सुरू झाली. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षानं मोठ्या झाल्या. वय वाढून घेतलं ना यांनी. 65चं बोला बोला एस टीसाठी फुकट केलं. नवरा म्हणे 75 केलं. नवरा म्हणे अगं तू मोठी कधी झाली? म्हणे एस टी फुकट झाली आणि मी मोठी झाली. चांगला औषध आहे बरं का. आणि त्यांना का माहीत पुढे एखादी योजना येणार आहे म्हणून. आणि मागच्या 2-3 महिन्यात एक योजना आली, लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा कितीवर आली? 75 वरची 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले हरी हरी. बस, काहीच्या तोंडावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. कुठून दुर्बुद्धी सुचली, बरोबर आहे ना. पण आमच्या गावातल्या शांतामायनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय, 5वा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं एस टी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं देवेंद्र भाऊची मेवून एक काय तू? 65 आणि 75 हे वय बसलं कसं काय? नाही म्हणे बाबू 2 आधार कार्ड काढले, एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती जे 7वी, तयाचा हरी एक वाटे देवा. बरोबर आहे ना विचारा. पहिलं प्राधान्य महिलेला, बरोबर आहे ना. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोण आहेत? लाडक्या बहिणी आहे. पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आता झालात. तुम्ही 400 वर्षापूर्वी साधू संताच्या लाडक्या लेकी आहेत. लाडकी लेकरी संताची, लाडकी लेकरी संताची, लाडकी लेकरी संताची, मधवनी कृपा मधवनी कृपा लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची, काल परवा पडलेल्या हप्त्याची. बरोबर आहे का? नाही, लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची. लाडका लेक असा अभंग मला दाखवा तुम्ही. नाही, माझ्या तरी वाचण्यात आला नाही. लाडका लेक नाही, लाडकी लेक मी संताची. म्हणून लक्षात येते का, पहिलं प्राधान्य महिलेला आहे. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती,
प्राधान्य महिलेला करीला भावीन प्रीती. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ऐकताय ना तुम्ही? बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायाओ, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात कोणी करणार नाही बरं का. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे, पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे. लक्षात घ्या, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. अरे माय आहे म्हणून माहेर आहे, आणि सासू आहे म्हणून सासर आहे. घर तर दोन्हीकडे आहे ना. माय गेली की मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद झालेले असतात. जिची आई गेली ना, तिला आईची किंमत विचारा. लहानपणी मायेचं छत्र ज्याचं हरपलं ना, त्याला माय काय असते विचारा. तोंडावून हात किती मोठे व्हा, जीवनात किती मोठे व्हा, घरी आल्याबरोबर तोंडावून हात फिरून जेवढा काय म्हणणारी फक्त आई असते. एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात आई सोडून दुसरं कोणी करणार नाही. या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी नाही तर नवऱ्यासाठी. यांचा उपवास स्वतःसाठी नाही. घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नाही. मुलाच्या, मुलीच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, नणंदच्या घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना, तिला आई म्हणतात. म्हणून म्हणतात, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. तुका मने माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. महाराज म्हणले, या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई वडील आहे. त्याचं नाव आई वडील आहे. म्हणून म्हणतात, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे. म्हणून मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर कोणाचं दर्शन घ्यायचे? बोला, आईच. निवडून आल्यावर कोणाचं दर्शन घ्यायचे? आईचं. आणि वाढदिवस कोणाबरोबर साजरा करायचे? आई बरोबर. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे. ठरवलं असतं तर त्यांचा वाढदिवस 15 देशाच्या पंतप्रधानांनी येऊन साजरा केला असता, पण आपला वाढदिवस आपल्या मायच्या हातानं जेवण करून साजरा केला. कळलं? मोदी साहेब गेलेली सत्ता आणू शकतील आणि आणली, पण गेलेल्या मायला नाही आणू शकत. गेलेल्या मायला नाही आणू शकत. मी सांगेल, या जगाच्या बरं गुणवान पोरावर प्रेम करते आई, नवल नाही हो. अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. आणि ते लेकरू सांभाळव जाणं मायनच. लेकरू सांभाळव मायने. पूर्वीचा काळ आठवा, जेव्हा मिक्सर नव्हते ना, तेव्हा त्या बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. बघा, पाटा कळतो ना माय? पाट्यावर चटणी वाटायच्या. आणि ती जी चटणी वाटून अर्धी झाली की बाहेरून एक आवाज येतो, मम्मी
झाली. कळलं तुम्हाला? मम्मी झाली. आता किती मोठं धर्मसंकट आहे बघा. इकडं हात चटणीचे, इकडं चटणी अर्धी वाटून झाली आणि ते सगळं काम करून उभं आहे. बरोबर आहे ना? आणि चटणी अर्धी वाटून झाली, आता हात चटणीचे आहे, तो शी करून बाहेर उभा आहे. आता काय काळजी करते माय बघा. चटणीचे हाते म्हणून त्याची शी धुत नाही त्या हाताने. नवऱ्याला म्हणते हो बाळूची तेवढी शी धुवा बरं. नवरा म्हणतो भावळट आहे काय, मला सांगते का शी धुवायला त्याची. ती म्हणते अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण माझे हात चटणीचे आहे. चटणीच्या हाताने लेकराची शी धुवू का? तुम्ही त्याची तेवढी शी धुवा. बघा हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्याची शी धुतली नाही. किती काळजी आहे. तरी ते पोरगं म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हाताने धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई ध्यानात राहिली असती. विठाला विठाला किती काळजी. लहान लेकराला तिला जर सजवायचं असेल तर त्याला आंघोळ घालते, कपडे घालते, पावडर लावते, गंध लावते, मग काजळ लावायचं असतं. आता त्या लेकराला ते काजळ आवडत नाही, त्याला कळतच नाही काजळ म्हणजे काय. पण त्या आईला वाटतं हे सुंदर दिसलं पाहिजे, मग एका हाताने त्याचे दोन्ही हात दाबून घेते. तर ते अशी मान हलवतं बघा. ते मान हलवत जरी असलं तर आई अशी पटकन काजळ घेते आणि त्याच्या डोळ्यात घालते शितापिनी, जसं राजकारणी आपल्या घालतात. हां आपलं नाही, ते चुकलं, जाऊ द्या तिकडं नाही जायचं. अशी पटकन डोळ्यात काजळ घालते महाराज, पण त्याच्या डोळ्यालाही लागू देत नाही, बुबळालाही लागू देत नाही. तरी पोरगं म्हणतं आई तुला काही कळत नाही. अरे एवढे शितापिनं तिनं काजळ घालायच्या ऐवजी गाडीचं वंगण घातलं असतं ना, कळतं तिला. पण कदाचित पास झालेल्या पोराला आई कळणार नाही, नापास झालेल्या लवकर कळते. एक पोरग नापास झालं आणि रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर? तो म्हणे मी नापास झालो. कितवीला? 10वीला. ती आई म्हणे नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरग म्हणे पप्पा. त्याची आई म्हणे त्यांच्याकडे मी बघते तू जेवण कर. सपोर्ट कसा आहे, त्यांच्याकडे मी बघते तू जेवण कर. आईच्या दृष्टीने पास नापास होणं काही विशेष नाही, तिला लेकरू विशेष आहे. रडतच ते पोरग घाबरत घाबरत जेवतं. आई अशी मार्कशीट घेते आणि टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का टेबलवरची मार्कशीट पाहिली, तळपायची आग मस्तकाला. कुठे दे नालायक, 4 विषयात नापास. इंग्रजी लावलेस, इतिहास लावलेस, भूमिती लावलेस, विज्ञान लावलेस, कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्याकडं. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्कशीट नाही तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झाले. माझं पोरग एकाच विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही, त्याला आई म्हणतात महाराज. नापास झालेले जर एवढ्या आनंदानं स्वीकारते तर माझं पोरग मेरिट आलं हे जर माईला कळलं तर तिला जेवायची सुद्धा गरज राहत नाही. पुत्राची वार्ता शुभायके जेवी माता, तैसे तैसे राहो माझे मन, 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 तैसे ऐकता हरी गुण. गाता नाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय थोर प्रेमाचा. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा.
काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. म्हणतो काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा आवाज द्या, थोर प्रेमाचा भुकेला. म्हणून म्हणतात काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे आँखियों में काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी. गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारलं. नंतर अयोध्येमध्ये सीतामातेला घेऊन आले आणि सीतामातेला घेऊन आल्यानंतर अयोध्येमध्ये ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते, हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काहीच नाही. काय द्यावे त्याशी वावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले, दे, तुला काय द्यायचं ते. सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणूस काही बी द्यायला तयार असतो. हे 55,000चं घड्याळ आहे, पण मी काही विकत घेतलं नाही, मला गिफ्ट दिलं एकाने. ही अंगठी पण गिफ्ट आहे, ही पण 4-5 दिवसापूर्वी आली. आता इथं 2-4 जण घालतील, त्याचा काय नेम आहे? अब काय सांगता कोणाच्या मनात काय येईल कधी, बरोबर आहे का? हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका. ज्यांना घालायचे त्याने हे हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला कोण चांगलं म्हणलं महाराज? बरे खरंच दिलेलं आहे बरं का, मी काय खोटं कशाला बोलू. जे दिलेलं आहे ते आहे. अहो, जीव ओवाळून टाकाय तयार आहेत लोक. महाराष्ट्र प्रेम करल नवल नाही, आम्हाला विदेशात दुबईला सुद्धा लोकांनी एवढंच प्रेम दिलं. मला लक्षात येते काय नाही, प्रसन्नता काय देऊन जाईल सांगता येत नाही. सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला. मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे, मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता, माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार एवढ्या प्रेमाने तुम्हाला दिलाय आणि मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले, मैया, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणते, मण्यात कुठे राम असतो का? हनुमंतराय म्हणले, याच्यात राम नाही. म्हणले, मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद. हनुमंतरायानं सांगितलं, याच्यात राम नाही. हारच फेकून दिला. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता, या मण्यामध्ये या हारामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मैया, या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले, फाडली छाती. छाती फाडली आणि राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी मेरे सीने में श्रीराम.
कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, इसको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, राम रसिया हूँ मैं राम सिमरन करो, राम रसिया हूँ मैं राम सिमरन करो, या राम का सलाही में चिंतन करो, राम का बना चिंतन करो, सच्चानंद है ऐसे जीने में, सीता ये सबको ये दिखला दिया, ये शक्ति है ये फर्क दिखला दिया, कोई मत पीना सागर पीने में, श्री राम प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम जय, भवानी छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की। या चेतनेने जागा, ही ताकद आहे रामनामाची, आहे का नाही? ओम म्हणल्यानंतर शांती मिळते, ओम शांती शांती शांती, ओम म्हणल्यानंतर शांती मिळते, राम म्हणल्यानंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्यानंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ही ताकद शिवाजी महाराजाच्या नावातली आहे. फाडली हनुमंतरायाने छाती, राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात केलं. आता जर एखाद्याची पराग दादा छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा RMD बरोबर आहे ना. हनुमंतरायाने छाती फाडली, राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिले. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. हनुमंतरायाला म्हटले मागा तुम्हाला काय मागायचं. हनुमंतराय म्हणले मला काही नको देवा. बघा बरं का, अहो हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस. DP ठेवला तर शेततळ पास होते. हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही. हनुमंतराय म्हणले मला काही नको. ऐकताय ना, हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राला काहीच मागितलं नाही, पण प्रत्येक गावाच्या मधोमध बिचाऱ्याचा प्लॉट आहे. हनुमंतराय म्हणले पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. आम्हाला पण मिळालं 500 वर्षे खोपडीत असणार राम रतन धन. आता गेल्या वर्षी महलात आलं, हे आम्हाला धन मिळालेलं आहे. लक्षात आलं, आम्हाला मिळालं हे धन. बाकी आम्हाला काय दिलं माहिती नाही, पण 371 धन मिळालं आम्हाला. बरोबर आहे ना, ते एक धन आम्हाला मिळालं. ना आता हे राम नामाचं धन एक आम्हाला मिळालेलं आहे. आम्हाला काही नको देवा, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले तुमची इच्छा आहे का, एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरे गुण. म्हणून रामायणात एक आसन आजही हनुमंतरायाला असतं. असं आहे, आजही रामकथेमध्ये हनुमंतराय बसलेले असतात. म्हणून कथा करणारे म्हणतात आइए हनुमंत विराजिए, कथा करो मति अनुसार, कथा करो
अमरावती अनुसार आइये हनुमंत विराजिये. अगोदर हनुमंतरायाला बोलवतात, अमरावती नाही बरं का, ते जवळ आहे म्हणून घेतले मी. महाराज हनुमंतरायाला बोलवतात. गाता ऐकता हरिगुण तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण नादी लुब्ध झाला मृग. देह विसरला अंग तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका मने पाहे घड्याळाकड. बरोबर आहे ना. तुका मने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमाई. जय जय टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन विठोबा सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी हात वर करा. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा करा. एकदम सरळ आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा. आईसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे. 5 मिनिटं माझे राहिले तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. 8:45 सुरू झालं.
11:15 वाजत आलेले आहेत. जाता जाता एकच आहे, काशीनाथ बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सुरू असणार हा उत्सव आणि गाव सोडून एवढ्या दूरवर आपण ठेवलेला आहे. जंगल में मंगल म्हणावं लागलेलं आहे की नाही. आणि अतिशय गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. एकदा कार्यकर्ते मंडळीसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. मला हे इथं पाहिल्यानंतर शंका होती, इथं तर गाव नाही आणि हे मंडप एवढा कशाला दिला असेल बुवा. येतील का एवढ्या दूरवर लोक, पण आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. याच्या सिंहाचा वाटा आहे बसवाल्यांचा. त्या बसवाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, आहे का नाही. ते बिचारे आणि दुपारीच्या टायमाला ॲटो युनियन आहे का नाही, ॲटो युनियनवाले आणि बसवाले, वा किती सुंदर नियोजन आहे, वा अतिशय गोड. आणि ही सगळी काशीनाथ बाबांची पुण्याई आहे. ती या ठिकाणी सेवाभाव म्हणून आपल्या सर्वांची या ठिकाणी सेवा करतात बरं का. आणि करावं तेवढं कौतुक थोडं आहे. बहुसंख्येने मंडळी आहे, तरुण मंडळी भरपूर आहे, कार्यकर्ते मंडळीही गोड आहे. कोणतंही काम करायचं असेल तर कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात हा. म्हणून हे पुढं होणारी जी माणसं आहे, मला यांचं कौतुक आहे. जाता जाता एकच विनंती करेल, सर्वांनी या कार्यक्रमाला सढळ हाताने मदत करा. मुसलमान तुमच्या गावात भरपूर आहेत. मुसलमान लोक कमाईचा 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात. तुम्ही विचारून घ्या, कमाईचा 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात. आपल्याला 10% सांगितलेलं आहे. 100 रुपये कमवा, पण 10 रुपये देवासाठी काढा. आणि अशा कामात दिलं पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. चांगल्या कामाला मदत करावी. श्रीमंती कोणती आहे माहिती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे. आणि पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगत. हा दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. म्हणून भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा, आपण आपल्या धर्म कार्याला मदत करा. अरे ज्या शंभूराजानं, ज्या शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे का. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे महाराज कीर्तना शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगते. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप भेटतील, पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ भगवान शंकराच्या पिंडीवर घेतलेली आहे, लक्षात ठेवा. आणि एकही किल्ला असा नाही का त्या किल्ल्यावर मंदिर नाही. महाराज जे छत्रपतीला मानतात त्यांनी संप्रदायाला देवाला मानलंच पाहिजे. तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला छत्रपती बसलेले राहायचे हे मावळ्यांनी विसरता कामा नये. आणि देश 2 पद्धतीनं चालत असतो, शस्त्र आणि शास्त्र. ज्याला शास्त्राची भाषा कळत नसेल त्याला शस्त्राच्या भाषेनं सांगितलं पाहिजे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे.
झेंडा नुसता खांद्यावर घेऊन चालताना आला पाहिजे, कधी कधी तो उलटा करून फिरवता बी आला पाहिजे. भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे. भगवान कृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन पण आहे. या देवानं हे जे शस्त्रास्त्र हातात धरले, हे काय फोटो चांगला निघाव म्हणून का? हा नाही, हा संदेश आहे महाराज. शास्त्राची भाषा ज्याला कळत नसेल त्याला शस्त्राच्या भाषेत सांगितलं पाहिजे. आणि जिथं धर्म कारण येत असेल तिथं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. जिथं धर्माचा विषय येत असेल ना तिथं 18 पगड जातीतल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ल, हाटकर, राजपूत या जातीत वाटू नका. हिंदू आहे याचा स्वाभिमान बाळगा. ना शोहरत पे गर्व करते हैं ना दौलत पे गर्व करते हैं, भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, इसलिए अपने किस्मत पे गर्व करते. स्वाभिमानानं सांगा मी हिंदू आहे आणि हा हिंदुस्तान माझा आहे. वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है, गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा. पाठवू द्या, हिंदू आहे आणि हा हिंदुस्तान माझा आहे. आणि त्यासाठी अशा धर्मकार्याची गरज आहे. आपल्या पोरांनी आज एकत्रित येणं गरजेचं आहे. मला धर्मासाठी आपण सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण धर्माच्या कार्याला मदत करा आणि अशा कार्यक्रमाला सपोर्ट करा. एक बोलू तुम्हाला, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया देत बसू नका. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक येऊन होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात वगैरे पुन्हा येऊ नको इकडं. काय चौकशा करता तू माणसं. बरं जे जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं ते लय बेजार करत. 11 रुपयाची पावती फाडणार, पाहुण्या रावळ्या सकट पंक्तीला जेवा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. निघून एक वाक्य बोलू, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारे कशात चुका काढत नाही, कशातही काढतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? आता एसट्या फुकट झाल्या, तुम्ही कधी माहेराला जा आणि कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा असं असतं का? चुका काढायच्या म्हणल्यावर कशात निघत नाही, कशातही निघतात ना महाराज. अहो एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, काका आपलं काम काय? छान बांधला हो तुम्ही बंगला. आज तुमचा बंगला झाला तर आम्हाला आनंद आहे. आमचे 4 पाहुणे जास्त आले तर तुमच्या बंगल्यात आम्ही एखाद्या रात्री त्यांची व्यवस्था करू शकतो. तुमचं घर आज झालं, उद्या आमचं होईल, आम्हाला आनंद आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपी जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. मग ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा, बरोबर आहे ना. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? पेढा खायचा. छान घेतली, त्याच गोड पेढ्यानं, गोड तोंडानं गोड बोलायचं. छान घेतली हो गाडी तुम्ही. अहो ही गाडी म्हणजे एकदम छान गाडी आहे. आणि आज तुम्ही गाडी घेतली, मग आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली ना, आज आनंद आहे आम्हाला. अहो उद्या तुमच्या गाडीत बसून आम्ही कीर्तनाला तर येऊ शकतो. तुमच्या गाडीत बसून आम्हाला जायचं असेल तर तुम्ही आम्हाला पैसे मागणार आहेत का? कौतुक करा, पेढे खा, निघून जा, काम झालं. कौतुकही करत नाही, पेढे खात नाही, 4 माणसं कोपऱ्याला घेतात, चर्चा करतात. हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. त्या पोटात गोळा उठायचे काही कामच नाही ना. तू देऊ वाटलं दे, नाही तर देऊ नको, एवढं कर बा, बरोबर. पण जमत नाही काही लोकाला. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हवा भरणारे म्हणे महाराजाजवळ तर रेड कलरची इनोवा होती, कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागायला लोक
शोकांती काय आज मी म्हणतो आपलं धर्म कार्य करणाऱ्या माणसाला आपण जपलं पाहिजे. आपल्या धर्म कार्याचा आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या माणसाला काय देता देऊन तुम्ही 10-20 हजार रुपये काय असतील ते तुमचे. हा खोटा 3 तासाचा पिक्चर पाहायचं 700 रुपये तिकीट. त्या पुष्पा 2 न मला वाटतं 5,000 कोटीची कमाई केली. बरोबर आहे ना. खोटं आहे ते झुकेगा नाही शाला. आणि मग कस काय पळून गेला. बरोबर आहे ना. खोटं आहे ना ते. त्याच्या अगोदर एक हेडिंग असतं इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है, यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहेत. याचा कोणत्या घटनेशी या व्यक्तीशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले ते ही घरातूनच म्हणती पळ रे माय मरत काय नव त्याला काय होत नाही व तू नवऱ्याला टायमाव जेव घालू. घरातला हिरो मरल होते बरोबर. काय शोकांती काय महाराज अवघड काम आहे. बरोबर आहे ना. ते खोट आहे पण त्याचं तिकीट आहे. हे खरं आहे पण ऐकायची मारामार आहे. माझी विनंती आहे आपल्या धर्म कार्याला मदत करा. हे बघा ज्यांची देणगी राहिली असेल त्यांनी जमा करून द्या. ज्याची इथं जमा होत नाही त्याची हॉस्पिटलला जमा होते. जो इथं देत नाही तो पोलीस स्टेशनला देतो. जो इथं देत नाही तो कोर्टात देतो. जो इथं देत नाही तो दवाखान्यात घालतो. बरोबर आहे ना. मग तिथं देऊन त्रासही आहे, इथं दिलं तर आनंद आहे. म्हणून राहिला असेल त्यांनी देणगी द्या. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातूनच हे होणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. मी थोडं लवकरच थांबणार होतो पण रुपेश महाराज घड्याळीकडे पाहून माझ्याकडे पाहिजे आणि मग माझ्या लक्षात आलं ते शहाण्या माणसाला इशारा काफी आहे. यांची इच्छा आहे बा अजून थोडं वाढलं पाहिजे आणि काही तुमचं समाधान नसेल झालं तर मी पुन्हा येईन. मी येईन ना पुन्हा. असं कसं आणि येईन म्हणल्यावर येईल ना. आज नाही उद्या येत असते माणूस. बरोबर जातील मध्ये 2-3 वर्ष पण येत आहे ना. येईन पुन्हा तुमच्याकडे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. एकदा आमच्या पराग दादासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. मी खरंच सांगतो मला आज यायची खूप अडचण होती. खूप. मी त्यांना ती सांगितली पण नाही पण आता सांगतो. यांना माहिती आहे आमचे यूट्यूबवाले दादा सोबत आहेत. मला खूप धावपळ होती आज. उद्या आमच्या गावचा काला आहे आणि माझंच कीर्तन आहे काल्याचं. सकाळी एक कीर्तन पण मी नाही म्हणू शकलो नाही. पराग दादाला मी हे पण नाही म्हटलं की मला काही ॲडजस्ट करता का म्हणून. पण म्हटलं नको आपण जायला पाहिजे. नवीन भाग आहे आपण गेलो नाही आणि उत्सव आहे छान मला दादांनी सांगितलं होतं. पण पुन्हा तुमच्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळीला धन्यवाद आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. हेच कीर्तन आपल्याला आमचे गावात सप्त्याला आहे ते म्हणलं चला आज इकडं जाऊ सोबत आपण. आमचे ओनली वारकरी यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपल्याला हे कीर्तन पाहायला मिळेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबाय विसरू नका वा. असंच असतं ना ते. त्यांनी छान चॅनल काढलेलं आहे. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम. ज्ञानेश्वर